आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। ला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। अद्यापही 26 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही। 30 एप्रिल ही ई-केवायसीची शेवटची मुदत आहे। कागदपत्रांच्या अभावामुळे या लाखो बहिणी योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। कागदपत्रांच्या कमतरतेमुळे लाखो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया रखडली आहे। 30 एप्रिलला मुदत संपणार आहे। चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांकडून 165 कोटी वसुलीचा सरकारनं निर्णय घेतलाय। 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। ईबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 1500चा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे, मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत। योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। सुमारे 71 लाख लाभार्थी या योजनेतून आता बाद झालेले आहेत। ई-केवायसीच्या नंतर ही संख्या 1,76,00,000 आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2,47,00,000 लाभार्थी महिला होत्या, मात्र ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर अनेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, या योजनेतून बाद झालेल्या आहेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल
पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. बघा आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा झालेले असतील तर तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. मागच्या आपण 7-8 महिन्यापासून जर बघितलं त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. हे जे पैसे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या जमा होताना दिसतात. परंतु सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अजून पण पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत. तर एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा प्रत्येक महिन्यामध्ये हप्ता लेट होताना दिसत आहे. त्या महिन्यामध्ये वेळेवरती हे पैसे भेटताना दिसत नाहीत. लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी भेटत आहेत मात्र त्या महिन्यामध्ये भेटत नाहीत. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना त्याचा मोठा फायदाही होऊ शकतो. एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार नाही. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आता बघा लाडकी बहीण योजनेतील मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3000 रुपये भेटू शकतात. लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये भेटू शकतात. मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो. कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची, म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात. फार उशीर होणार नाही. तर बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. बघा फेब्रुवारीपर्यंत भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत परंतु त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे जानेवारी असेल, डिसेंबर असेल आणि फेब्रुवारी असेल असे विविध हप्ते जे आहेत थकीत राहिलेले आहेत. KYC मधील चुकांमुळे त्या पात्र लाडक्या बहिणी अपात्र देखील झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे मोठी गुड न्यूज आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मग आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटेल. कारण की मार्च महिना संपून गेलेला आहे. पूर्ण मार्च महिना, पूर्ण फेब्रुवारी महिना वाट पाहिली. आता मार्च महिना आणि फेब्रुवारीचे एप्रिलमध्ये एकत्रित पैसे जमा होतील असं म्हटलं गेलेलं होतं परंतु तसं झालं नाही. फक्त फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता जो आहे तो जमा झाला. मग सध्या आता या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार आणि एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. तर मग हे दोन्ही महिन्याचे हप्ते जर एकत्रित जमा झाले तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटू शकतो. बघा आता सध्या फेब्रुवारी पर्यंतचे या ठिकाणी पैसे जरी जमा झालेले असले तरी 1500 रुपयांचा हप्ता मार्च महिन्याचा अद्याप खात्यात आलेला नाही, ज्यामुळे लाखो महिलांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येऊ शकतात. म्हणजे या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते येऊ शकतात असं बोललं जात आहे. मागील महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये उशिराने भेटलेला होता आणि आता मार्चचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती गेलेला आहे. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिल महिना देखील चालू झालेला आहे. योजनेसाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी तरतूद या ठिकाणी करण्यात आली असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची सुरुवात कायम राहील अशी घोषणा केलेली आहे. मात्र प्रशासकीय प्रक्रियांमुळे हप्ते विलंब होत आहेत, ज्यामुळे महिलांमध्ये निराशा दिसून येत आहे. तर बघा मागच्या 7-8 महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक वेळेस
हप्त्याला या ठिकाणी विलंब होत आहे, या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत मात्र विलंबाने होत आहेत, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रत्येक वेळेस वाट पाहावी लागत आहे प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी. आता ई-केवायसी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांसाठी चांगली बातमी आहे. ई-केवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली असून ज्या महिलांनी चुकीचा पर्याय उदाहरणार्थ हो किंवा नाही निवडलेला आहे ते ऑनलाईन पोर्टलवरती आधार नंबर आणि OTP द्वारे दुरुस्ती करता येणार आहे. ऑफिशियल वेबसाईट ladkibehin.maharashtra.gov.in वरती जाऊनच तुम्हाला या ठिकाणी ही सुधारणा करायची, अन्यथा तुमचा लाभ भेटणार नाही. तुम्ही जरी पात्र असाल तरी देखील जर तुम्ही ई-केवायसी व्यवस्थित केलेली नसेल किंवा ई-केवायसीच केलेली नाही तर त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. आणि आता ही ई-केवायसी प्रत्येक वर्षी या ठिकाणी होणार आहे, पडताळणी होणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींचा लाभ चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी ही केवायसी प्रक्रिया महत्त्वाची असणार आहे. योजनेतून अपात्र ठरलेल्या जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आलेले आहेत असं न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. यामध्ये ई-केवायसी न केलेल्या किंवा निकष न पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींचा समावेश आहे. फक्त ई-केवायसीच नाही तर इतरही निकषांमुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना सुरुवातीपासूनच अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी लाखो अर्ज रद्द झाले असून आता फक्त पात्र महिलांनाच 1500 रुपयाचा मासिक लाभ मिळेल. बाद झालेल्या लाडक्या बहिणींना पोर्टलवरती या ठिकाणी पुन्हा एकदा ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देखील ठेवण्यात आलेली आहे. बघा आता कुठल्या लाडक्या बहिणींना फक्त या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास 71 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत असं सांगण्यात येत आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी ई-केवायसी केलेलं नाही. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस पडताळणी जी आहे ती केली जात आहे. फक्त आणि फक्त ज्या खरोखर गरीब आणि पात्र आणि खरोखरच या ठिकाणी ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो सरकार वाटप करत आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ जो आहे तो वाटप केला जाणार आहे. ज्याच्यामुळेच या ठिकाणी ही ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती. तर ही ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी मध्ये सध्या दुरुस्ती करता येणार आहे असं स्वतः राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. सध्या तुम्हाला मार्च महिन्याचा जर हप्ता आला तर ह्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. अन्यथा जर मार्च महिन्याचाही हप्ता या एप्रिल महिन्यामध्ये जर जमा झाला नाही तर एप्रिल आणि मार्चचे असे 2 हप्ते एकत्रित येण्याची देखील शक्यता असू शकते, जेणेकरून तुम्हाला 3000 रुपये देखील जमा होऊ शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.